पुढची बातमी अहिल्यानगरमधली आहे। अहिल्यानगर पालिका निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती फिसकटल्याचं दिसतंय, कारण शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं समजतंय। गेल्या 8 दिवसांपासून सातत्यानं दोन्ही पक्ष जागा वाटपासंदर्भात चर्चा करत होते, मात्र ही चर्चा काही पूर्णत्वाला जात नव्हती, जागा वाटप काही अंतिम होत नव्हतं आणि आता शिवसेना स्वबळावर अहिल्यानगर महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आमचे जे विद्यमान नगरसेवक आहे त्याच्यावर ते आम्हाला पूर्णपणे ते काय प्रभाग देण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते, त्यामुळं मग आम्ही ती अर्धवट सोडली आणि आलो। अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही आम्ही स्वतंत्र शिवसेना या चिन्हावर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आणि आमची 24 जागेची मागणी होती, जे आम्ही रास्त होते। आमचे 23 निवडून आले आणि सचिन जाधव एक, अशा 24 जागेची रास्त आमची मागणी होती। परंतु 18 आणि 19 त्याच्यावर जर आम्हाला थांबवत असतील तर आम्ही पण त्या ठिकाणी कसं थांबायचं आणि कशा त्या जागा घ्यायच्या, यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली। तिकडे सांगलीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप ही युती तुटल्याचं दिसतंय। पालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार आहे। शिवसेनेला भाजपकडनं डावलण्यात आल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाईंनी भाजपवर केलाय। 78 प्रभागांमध्ये शिवसेना आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे। मी आज एवढंच सांगतो, निवडणुकीमध्ये ठीक आहे, आज आपली युती नाही झाली, समजा राज्यामध्ये युती आहे तर गोष्ट वेगळी, पण इथं जर आमचा मान सन्मान ठेवला जात नसेल, जेवढ्या जागा तोलामोलाच्या मिळाल्या पाहिजेत तेवढ्या जर आपल्या पक्षाला मिळत नसतील, ठीक आहे, एक ठराविक वेळ असते तिथपर्यंत वाट आपण पाहतो, नाही तर मग शेवटी आपल्याला आपल्या पक्षाची वाटचाल पुढे करायची असते। मी एवढंच जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून शिवसेना पक्षाचा एवढंच सांगतो की आता आपण जेव्हा शिवसेना म्हणून ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे, तेव्हा अर्ध कधी निवडणुकीमध्ये शिवसेना उतरत नाही, पूर्ण ताकदीने शिवसेना उतरते। अमरावती संदर्भातलीच एक अपडेटेड बातमी आपल्यापर्यंत येते, ती बघूया। अमरावती पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीच्या अनुषंगानं आता भाजप आणि शिवसेनेची बैठक संपलेली आहे। महायुतीच्या जागा वाटपाबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही। युती व्हावी हीच आमची इच्छा आहे, लवकरच जागा वाटपाचा निर्णय होईल, अशी माहिती शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी दिलेली आहे। अजूनपर्यंत तरी तशा पद्धतीने कुठलीही भूमिका त्यांनी आमच्या समोर स्पष्ट केलेली नाही। आज सगळे शिवसेनेचे नेते एकत्र आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते एकत्र आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीने चर्चा त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचेही लक्ष आहे। पण आज जशा पद्धतीने मी सांगितलं, सर्वच नेते भारतीय जनता पार्टीचे असो किंवा शिवसेनेचे असो, आज सगळ्यांची इच्छा हीच आहे की कुठल्याही प्रकारे हिंदूवादी मतदानामध्ये कुठेही मतभेद नसावे आणि 2 भाग होऊ नये। अजूनही कुठेही चर्चा त्या पद्धतीने 16, 17, 18 अशी काही झालेली नाही। 25च्या प्रस्तावावर पूर्ण चर्चा चालू आहे। कुठल्याही प्रकारे कुठेही एकही आकडा त्यामध्ये आलेले नाहीत। 25ची यादी आम्ही दिली आणि लवकरात लवकर आज उद्या सकाळी बातमी सांगलीमधली आहे। श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। भाजपनं उमेदवारी डावलल्यानं हे कार्यकर्ते आता आक्रमक झाले। अपक्ष म्हणून आता आम्ही निवडणूक लढवू असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय। नाव राहुल सुरेश बोळास, मी प्रभाग 14 ड मधून उमेदवारीचा अर्ज पक्षाकडे मागणी केलेली आहे व पहिल्यापासून आमच्या कुटुंब जनसंघापासून बोळास फॅमिली ही जनसंघापासून कट्टर हिंदुत्ववादी म्हणून या भागामध्ये काम करते। माझे आजोबा कैलासवासी षडाक्षरी बाळा बोळास हे या भागामध्ये जनसंघाकडून पंथी या चिन्हावरून निवडून आलेले। त्याच्यानंतर सातत्यानं नंतर माझे बंधुराज शिवराज बोळास हे सुद्धा एकदा भाजपकडून या भागामध्ये निवडून आलेले। सातत्यानं आमचा परिवार संपूर्ण हिंदुत्ववादी असून या भागामध्ये राजकीय काम करत आल्याने सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये आम्ही हा काम करतच असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।